स्वागत स्वागत। सर्वप्रथम रंगभूमी रंगदैवत या नटेश्वराला वंदन करून मुंबईची उमादेवी विराटची आई जीवदानी माता माझ्या गावची ग्रामदैवत आई कोटेश्वरी मानाई भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंद विशाखाचे संस्थापक राजाधिराज योगीराज शिवछत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेला माझ्या तळा मनाचा कलाप्रेमी आणि रसिक भागा प्रेक्षकांना शाहीर संदीप मोरे मुक्काम पोस्ट जांभे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा बहिरी केदारनाथ नृत्य कलाकृता शिवखुर्द खेड आमच्या वतीनं शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा बँजो कमी रसिको आज या हॉल मध्ये हा प्रथम प्रयोग आम्हाला मिळाला हे आमचं भाग्य आहे। कारण या मंडळाचे आयोजक नवज्योत युवा मंडळ केवणे वरचीवाडी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मोठ्या ताकदीनं मोठ्या मेहनतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। किंवा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी निमंत्रण केलं त्या मंडळाला मी लागला धन्यवाद देतो। खरंच ज्यांचं कौतुक मला करावं असं वाटतं ते माझे शिष्य शाहीर कल्पी जोशी बुवा त्यांनी एवढी मेहनत घेतली की बुवानो यावर्षी तुम्हाला कार्यक्रम करायचाच आहे, परंतु हॉल उपलब्ध नव्हता। परंतु याच रंगमंचावरती आज आम्हाला कळलं की हा मोठा एवढा हॉल असून सुद्धा प्रत्येक ठिकाणी 20-25 हजार रुपये द्यायला लागतात, परंतु आपल्या हक्काचा हॉल आहे आणि त्यांच्या मेहनतीसाठी टाळ्या होऊ द्या आयोजकांची। कारण ही आपली सुरुवात आहे, या हॉलमध्ये सुरुवात आहे, म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी खरंच मला संगीताची साथ लावलेली आहे माझे लाडके ढोलकीपट्टू विश्वनाथ सुतार, कीबोर्ड मास्टर गायक कवी सुद्धा आहेत आमचे पंकजदादा काताळे, माझे पॅड मास्टर प्रणवदादा काताळे छोटे बंधू, तसेच ओंकारबाई त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो, बँजो मास्टर सौरभ देवरुखकर दादा आणि हा उत्तम असा साऊंडिंग आहे आमच्या राजादादा पडाल यांचा, त्यांना सुद्धा ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो। संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे। तसेच या ठिकाणी शाहीर मंडळी बरेचसे उपस्थित आहेत मित्रमंडळ। या कलेमध्ये जेव्हा मी 2011-12 साली उभारलो आणि त्यावेळेला मला पाठबळ मिळालं, ते सर्व माझे मित्रबंधू अमलदादा विचारे असतील, मनोजदादा गोगावळे आहेत, उमाजी शिंदे आहेत, शिवाजी भोसले आहेत, माझे शिष्य शाहीर अजय बाई आहेत, ते माझ्या पाठीशी राहून आजपर्यंत मला साथ देत आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो। कारण का हे पाठबळ महत्वाचं असतं। आज माझे गुरुवर्य शाहीर अशोक महादे त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो। माझे गुरुसमान अशोक साळुंके आहेत, तसेच बरेचसे किल्ले माझे ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ नवतरुण मंडळ त्यांचे सगळे मित्रमंडळी आलेले आहेत। तसेच माझ्या गावावरून बेंदेवाडी आणि राजकोट ग्रामस्थ मंडळाचे मुंबई मंडळाचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो। सगळ्यांची नावं घेत नाही, आपले प्रतिस्पर्धी शाहीर सुद्धा तुरेवाले आलेले आहेत, तिथे नितीन आमरे आहेत, अमोल दैत्य आहेत, त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो। सगळ्यांची नावं घेईनच, परंतु वेळ कमी मला बोलले 20-25 मिनिटच बुवा बोलले, तरी पण आपली सेवा निश्चितपणे मी करणार आहेच। माझे प्रतिस्पर्धी शाहीर
लांबोरे बुवा त्यांनाही सुद्धा शाहीर मोरे बुवांचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मला सहकार्य करायचं आहे. बुवा, कार्यक्रम सुरू करण्या अगोदर माझा लेखी विषय तुम्ही घेऊन जायचा, तुमचा विषय आणायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगीत म्हटलं की सगळं हे लागतंच आणि प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगळी कला असते. आज माझे बंधू पंकजदादा काता यांचे शिष्य केवळ मास्टर यश दादा इंगले त्यांना शाहीर मांडव होतं. लक्षात होतं काय म्हणतो. सुरुवातीपासून बुवांना मी चांगलंच बोलणार आहे, बुवांना अजिबात दुखवणार नाही. परंतु माझ्याही रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही दोन्ही कलावंत आहोत. बुवा सुरुवात कशी करतोय लक्ष असू द्या. तुमचे सर्व टीम संगीतकार असतील, त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. लक्ष देऊन काय म्हणायचंय. अरे पुण्यवंत व्हाल त्यांच्या तुम्ही चरणाशी राहाल. अरे तिथेच तुम्ही काशी आणि पंढरी पहाल. त्यांच्या सुख आणि दुःखात तुम्ही एक व्हाल. अरे तीर्थक्षेत्र तिथेच मिळेल तुम्हाला, कारण आपल्या आई वडिलांच्या भक्तीत कारण माय मावळे माझ्या आहे. शाहीर संगीत मोर यासाठी आहे, लोकांना चांगलंच देतो आणि मनापासून देतो. स्तवन दोन होत्या त्या पण आई म्हणून होत्या, पण चांगला विषय काय म्हणते बघा. ज्यांनी मला अजूनपर्यंत सहकार्य केलं माझे मित्र अमोलदादा विचारे आणि मनोज दादा गोगवले, त्यांना सुद्धा शाहीर मनाचा मुद्रा डबल करतोय. गेला होता बघा. मला काय म्हणायचंय बुवा, किती आई म्हणते बाळाला खूप मोठं केलं तुला मी. 9 मासा उदरामध्ये बाळगलं, बाबाने शिक्षण दिलं, पण तो आता काय करतोय. व्यथा आणि गाथा कशी मांडतो बुवा लक्ष असू द्या. जगी थोर दैवत आई वडिलाच आहे. अरे त्यांची सेवा करणं हे माझं भाग्यच आहे. जणू त्या लक्ष्मीच्या कपाळी कुंकवाचं सौभाग्यच आहे.
लाडू त्या लक्ष्मीच्या कपाळी कुंकवाच सौभाग्याचं आहे म्हणून माझ्या आई वडिलांचं गीत गाणं हे माझं आद्य कर्तव्यच आहे. आई बाप आहेत लांबरे बुवा, माझी आई ही श्रेष्ठ आहे, माझा बाप ही श्रेष्ठ आहे. काय म्हणते बघा, नवीन विषय आणलाय. आई बाप आहेत दैवत माझे पण त्यांच्या डोईवरती हे संसाराचे ओझे. विचार करा, ज्या वेळेला स्त्री आणि मुलगा जेव्हा बाप होतो आणि मुलगी जेव्हा आई होते त्या वेळाच कळतं हा भार कसा असतो, संकटाचा संसार असतो. म्हणून काय म्हणताय, आई बाप आहेत दैवत माझे त्यांच्या डोईवरती संसाराचे ओझे. मग करावी साऱ्याने कृपा मग करावी साऱ्याने कृपा पण आई बाबांना आपल्या आई बाबांना जीवा पाड आपल्या जपा. संसाराचे होते संसाराचे होते त्यांच्या डोईवरती संसाराचे होते. आई बाप आहेत दैवत माझे त्यांच्या डोईवरती संसाराचे होते. आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा. आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा. आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा. आई बाबांना किंवा पाड आपल्या सेवा करूनिया भावे पुण्यवंत. सेवा करूनिया भावे पुण्यवंत. सेवा करूनिया भावे पुण्यवंत. अरे वृद्धपणी या वृद्धपणी जो तो आई बाबांची कथा सारी जाणून घेतो. बाप आणि आई वयस्कर झालेले आहेत, मुलगा लहान आहे. म्हणून हा शाहीर काय म्हणतो आहे का,
सारी जाणून घेतो. आजारपणाला आपल्या आई बाबांना साथ देतो. अरे तोच खरा माणूस या जीवनात पुण्यवान होतो. या जीवनात पुण्यवान होतो. आई बाबा आहेत जोवर जिवंत सेवा करून या भावी पुण्यवंत. सेवा करून या भावी पुण्यवंत. उपकार त्यांचे आहेत अनंत. उपकार त्यांचे आहेत अनंत. होणार मुलगा परी जगी भाग्यवंत. जगी भाग्यवंत. होणार येईल यश तुमच्या या आई बाबांना. आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा. आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा. किंवा पाड आपल्या जपा. आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा. सुख ऐश्वर्य आहे तुमच्याच दारी. हीच करी आई बाबाची पुण्याई सारी. आई बाबा आहेत घरोघरी. आई बाबा आहेत घरोघरी. स्वामी तिने जगाचा आई विनाशिकारी. मंत्र देतो मी सोपा. आई बाबांना. आई बाबांना किंवा पाडे आपल्या जपा. आई बाबांना किंवा पाडे आपल्या जपा. किंवा पाडे आपल्या जपा. आई बाबांना किंवा पाडे आपल्या जपा. आई बाबा हे दैवत माझे. त्यांच्या डोईवरती संसाराची होते. संसाराचे होते. त्यांच्या डोईवरती संसाराचे होते. करावी साऱ्याने कृपा. आई बाबांना. आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा. आई बाबांना किंवा पाड आपल्या जपा. अरे आई बाबांना किंवा पाडे आपल्या जपा. श्री गजानन बोल गावदेवी बोल शक्ती अखंड सदा घराण्याचा. गुरु शिष्य विठोबा अशोक मादे यांचा. कला पथक शिवकुल वाल्यांचा. छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा.
वेळ आहे, चांगला विषय आहे. गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय अत्याचार हा प्रमाण कमी झालेला नाही. गेल्या वर्षी पण मी आमच्या दापोलीमध्ये घटना घडली. निलिमा चव्हाण त्यांच्यावरून गण गायला छान प्रतिसाद मिळाला मला. परंतु ते प्रकरण असून सुद्धा ह्या वर्षी सुद्धा 2 प्रकरण घडली. अरे गणराय बाप्पा, की दरवर्षी आनंदाने आम्ही आमच्या घरामध्ये आणतो, तुझी सेवेसाठी सेवा करतो, कारण हा आनंद वेगळाच आहे तुझा. परंतु प्रत्येक कुटुंबावरती, प्रत्येक माय लेकींवरती जर अत्याचार झाला तर गणपती आम्ही घरामध्ये आणायचे कसे? आम्ही दुःखामध्ये आहोत. 2 गोष्टी अशा झाल्या. अंकिता म्हात्रे आमची ताई आणि यशस्वी शिंदे, अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं तो लेख ऐकून. आमचे जाधव साहेब, सुदर्शन जाधव साहेब आहेत, ते मला म्हटले की बुवा चांगला तुम्ही काहीतरी देणार आहेत रसिकांना, आणि म्हणून चांगला विषय बुवा आणलाय बघा कसं तो. फक्त ऐका नाही. भक्ति भावाने या भक्ति भावाने सेवा करतो, त्यात काय अजून मी कमी आहे. दरवर्षी एक ना एक गोष्ट कानावर येत नराधमांचे प्रमाण वाढले, हे खूप आहे. आणि वाचव आपल्या लेकीना, हीच तुझ्या चरणाशी विनंती आहे. म्हणून देवा गणराया बाप्पा मोरेश्वरा काय म्हणतोय, हा भक्त पामर काय म्हणतोय, राहीना माझे मन
देवा गौरीचा तू गण अरे अत्याचारांचे हे वाढले प्रमाण श्रीगणा याचना तुझा अरे वाचवले किंजे प्राणगणा रे वाचवले किंजे माझे मन देवा गौरीचा तू गण अत्याचाराचे वाढले प्रमाण श्रीगणा याचना तुझा वाचवले किंचे प्राण गणारे वाचवले किंचे अत्याचाराचे वाढले प्रमाण श्रीगणा याचना तुझा तुझी सेवा करतील की दिन रात त्यांचाच होतो का विश्वासघात ही माझी ताई अंकिता म्हात्रे ठाण्यामधली आहे. घरामध्ये संकट आलं त्रासून बाहेर गेली आणि आसरा घेतला देवाचा. शेवटी पुजारी भ्रष्ट झाले तिच्यावरती अत्याचार केला अजूनही न्याय मिळाला नाही. नंतर माझी ताई यशस्वी झाले. अक्षरशः ज्या ज्या गोष्टी त्या नराधमाने केल्या ते सांगण्यासारखे आज नाही खरंच. म्हणून देवा तुला विनवणी करतो वाचवले लेकिन प्लीज वाचव कृपया. तुझी सेवा करतील किती घरात त्याचाच होतो का विश्वासघात अत्याचाराचे वाढले प्रमाण श्रीगणा
वाचवले किंचे प्राण गणारे, वाचवले किंचे प्राण. सन्माननीय सचिन पेंढारे यांच्याकडे 200 रुपये आले. म्हणतात बुवा गोड बप्पी ते गाली, ही गवण आहे ती गवण झाली पाहिजे. त्याचप्रमाणे निखिल सहयोग नवीन त्यांच्याकडून गणासाठी 200 रुपये आलेले आहेत. खरंच हे खरं प्रेम आहे हो. शाळेचं काम असतं, डबल बाया होतात आणि करणार निश्चितपणे. त्याचप्रमाणे संदीप सचिन बुवांचे शिष्य चिचगर गावचे सुपुत्र माझे समीरदादा मेटकर विरुद्ध योगेश बुकनार यांचा डबल बेडचा सामना आहे. 13 ऑगस्ट ठाणे या ठिकाणी निश्चितपणे यायचं आहे. नवीन कलावंत जरी माझा शिष्य असला तरी पण खंबीर झगडणार आहेत. 100 रुपये आहेत. गाण्यासाठी या ठिकाणी आरबी संतोष कदम या बालकेकडून 200 रुपये आहेत. गाव धामणी, धन्यवाद. तसेच या ठिकाणी खरं सांगतो गावावरून माझे मित्रबंधू विजय मेडेकर, अमोल दादा कदम, शाहीर तसेच बरेचसे चंद्रकांत मांजरे आहेत, अक्षय कदम, त्यांना सुद्धा ही शाहीर मानाचा मुद्रा करतो. माझे आधारस्तंभ अजय बाईत, आरुष अजय बाईत उद्योजक यांच्याकडून ह्या गाण्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. असंच प्रेम राहू द्या. बरेचशी मंडळी येतो असे कलाकार माझ्यासाठी भरपूर लाख मोलाचे आहेत. कारण हे प्रेम आहे ना, प्रेम गाण्यात आपण लोकांना काय द्यायचं असतं. आता बुवांकडे वळणार, आता बुवांकडे बसा 2 मिनिटं. जा, किती मिनिटं आता आहेत ना. आमचे संतोषदादा नागपुरी आहेत. बरेचशी माझ्या गावात बरेचशी महिला शिल्पी आहेत, बरेच माणसं आलेले आहेत. पण आता सुरुवात, आणि खरंच या कलेवरती नितांत तुम्ही प्रेम करत असाल तर टाळ्या होऊ दे, एकदा प्रेमाने बघू दे. कारण ह्या दोन्ही कलावंतांना जी ऊर्जा मिळते, आपल्या प्रोत्साहनात मिळते, लक्षात घ्यायचं. त्याचप्रमाणे सुरदादा खताते आमचे शिष्य यांच्याकडून खास गाण्यासाठी 100 रुपये आले. धन्यवाद दादा. श्रीवाद दादा बुवांकडे. बुवा कुठं तुम्ही लपला असाल, इकड्यात त्या इकडे बुवा भेटलं नाही मला. आल्यापासून बुवांचा चेहरा बघितला नाही मी. ओ लांबरे बुवा, विकासजी कसे आहात? बरं ना. बेस हा 10 मिनिटात संपवतोय, तयारी करा आणि लागा. आता आहेत फिल्टर तुमचे दोघे तिघे जण, आता आहेत सगळेजण. चांगला विषय. बुवा तो झोंबा तुम्ही करायची ना, करूया ना नक्की. चला, मला काना आता बोलतोय, तू राधा तर मी काना. चल झोंबी करूया. पण हा काना कसा आहे, ह्याच्यापेक्षा राधा खूप वयाने मोठी होती. आम्ही गवळणी खूप आहेत आणि ह्याला सवय अशी आहे कानाला, श्रीकृष्णाला चोऱ्या करायचा, लुटमाऱ्या करायचा. ही राधा सगळ्या गवळणी वैतागल्या.
की कान्हा असं करू नको. ज्या वेळेला त्या सगळ्या गोपिका यशोदामाईच्या घरी जातात आणि तेव्हा यशोदामाईला सांगतात की तुझ्या बाळाला सांभाळ घ्या, आता लहान तरी पण आता मोठा झालाय, कशाला आमच्या घरामध्ये येतो. तेव्हा राधा काय म्हणते यशोदामाईला, यशोदामाई राधा काय म्हणते, ऐका विषय बुवा कसा आहे तो. अरे आधीच तुझी बदनामी या गोकुळात झालेली आहे. कित्येक वेळा गौरीने ताकीद तुला दिले आहे. अरे तुझ्या आईजवळ तुझी चुगली लावलेली आहे, तुझ्या आईजवळ तुझी चुगली केलेली आहे. अरे म्हणून कान्हा तुझ्या आईनं उलटी टाकायची वेळ लावलेली आहे. रेकॉर्ड केला या त्याने आपण फुलच्या गुन्ह्यात. ऐका, अरे करू नको चोरी आणि लुटमारी. यशोदाबाई म्हणते कृष्णाला बोलतो, बाळा असं करू नको चोरी आणि लुटमारी. याला प्रेमानं आईस सांगायची. जर का खोड्या केल्या या कानाने, जर का खोड्या केल्या या कानान, याला धरून उलटी टांगायची. शोजवळ आहे वर, जास्त कोण अति नाही. म्हणून बाबा ये वासरा माझी. संदेश उमरे, स्मित पंढरी, स्वरांश पंढरी यांच्याकडून 300 रुपयाले धन्यवाद. छोटे दिले धन्यवाद. 100 रुपये आले. अरे करू नको चोरी आणि लुटमारी, याला प्रेमानं आईस सांगायची. जर का खोड्या केल्या या कानानं, याला धरून उलटी टांगायची. जर का खोड्या केल्या या कानानं, याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, याला धरून उलटी टांगायची. अरे करू नको चोरी आणि लुटमारी, करू नको चोरी आणि लुटमारी. प्रेमानं आईस सांगायची, याला प्रेमानं आईस सांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची. खोड्या केल्या या कानानं, त्याला धरून उलटी टांगायची.
आमच्या गावचे आधारस्तंभ संतोषजी राजपूत यांच्याकडून 100 रुपये आले, त्यांचा शाहिरी मानाचा मुद्रा. संतोष विरू रूपा मंगला आळवी तवे श्री गणा हे गण झालं पाहिजे, 500 रुपये आहेत. आता गवळण आहे बंदूक, दुसऱ्या बारीमध्ये आपण निश्चितपणे घेऊ. गवळण गवळणची फरमाईश मला आली होती, श्वास घेते शॉर्टकटमध्ये घेऊया, नंतर शॉर्टकटमध्ये 5 मिनिटं बघा. श्वास घेते मी अरे अरे मग उचलास का तुसाना एका मुकुंदा कृष्णा जवळ येता गोड पपई तुगाली एका मुकुंदा कृष्णा जवळ येता गोड पपई तुगाली या ठिकाणी खरं सांगतो, माझे मित्रबंधू किरण चांदेवडे तसेच आमचे शिष्य समीर मेटकर बरेचसे मंडळी आलेले आहेत, त्यांचं शाहिरी मानाचा मुद्रा करतो. जरी कोणाचं नाव चुकून राहिलं असेल क्षमा असावी, वेळ कमी आहे कारण माझी गाणी 2-2 मिनिट अंतराची आहेत, तरी सुद्धा मी शॉर्टकटमध्ये घेतोय. गोवाना विषय मी दिलेला आहे की गोवांचा माझा आजचा कार्यक्रम नाही. चैतन्य बोले यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत, धन्यवाद गोव्यासाठी. कारण गोवाना याच्यावर मी विषय दिलेला आहे आणि हा समाजाला कळावा याकरता माझा विषय असा आहे की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला, तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिका, अक्षय कुमार, देवांतक, नारांतक आणि त्रिशिरा ही नावं सोडून मला उत्तर द्यायचं आहे. माझी विनंती आहे, प्रयत्न करा. ज्या वेळेला विषयाला तुम्ही हात घालाल त्याच वेळेला तुमच्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे. तो पुरावा आमच्या ग्रंथाशी तंतोतंत जुळेल ह्या अपेक्षेनं उत्तर द्यावा. तुम्हाला बळजबरी नाही, प्रयत्न करा. म्हणून प्रश्नपत्र शॉर्टकटमध्ये घेतोय, लक्षात शेअर घेऊ काय? डायरेक्ट वेलकम. अरे काय सांगू बाई मला गाणे कोणता आश्रमण गाणं आहे? अरे काय सांगू बाई मला पार्वती बोले हो, पार्वती बोले मोठ्या रागामधी. अरे कृत गेला शंकर माझा मसनामधी गवा, कुठ गेला शंकर माझा मसनामधी. या ठिकाणी आमचे प्रवीण दादा आहेत, बरेचशी मंडळी मला दिसतात, त्यानुसार मी नाव घेतो. माझा मेवणा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे, सतीश कदम, बरीचशी मंडळी आहेत. बुवा शॉर्टकट फक्त. अरे कशाला धावतो सतोरा गाठोड सुटलं ग बघ. अरे कशाला धावतो सतोरा गाठोड सुटलं बघ. येड्या गबायाला इथे किंमत नाही. कशाला धावतो सतोरा गाठोड सुटलं ग बाय. कशाला गावतो सतोरा गाठोड सुटलं ग बाय. येड्या गबायाला इथं किंमत नाही. विषय माझा फोडा याला किंमत नाही.